मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नव्या कोरायकरके ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजचा टॉपिक खूप मजेशीर आहे। ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल की मी शेरवानी घालून अमेरिकेच्या शिकागोच्या डाउनटाउनमध्ये फिरेल आणि इथल्या लोकांचे तुम्हाला एक्सप्रेशन दाखवेल। तर इथल्या लोकांना मोस्टली साडी, जे पण इंडियन आपली भारतीय कपडे असतात त्याचं खूप अट्रॅक्शन असतं। तर मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवेल की मी पूर्ण इथल्या सिटीमध्ये वॉक करेल, चालेल आणि तुम्हाला दाखवेल की इथले लोक माझ्या कपड्याकडे कोणत्या नजरेने बघतात, कसे बघतात। तर खूप धमाल व्हिडिओ आहे मित्रांनो, तर शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे बटन दिसतं ते तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबू। तर चला। A few moments later. Chicago or Atlanta? Chicago or Atlanta? Chicago or Atlanta? Chicago or Atlanta? Atlanta. Sorry guys. तर मित्रांनो, आताच आम्ही इकडे शिकागो टॉवरच्या इथे फिरत होतो आणि लकीली आणि नशिबाने आम्हाला नाशिकचे पुण्याचे मंडळी पण भेटले। तर मी तुम्हाला त्यांच्याशी ओळख करून देतो। तर काय म्हणता, काय वाटतं शिकागोत एवढं आपली काय म्हणता अमेरिकेत भेट झाली, कसं वाटतं तुम्हाला? खूपच छान, एकदम झकास। मी संजय खमेकर, पुण्याचा आहे मूळचा। इंडस्ट्रियल सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काम करतो। एकटा एक्झिबिशनसाठी होणाऱ्या उद्यापासून चालू होणाऱ्या एक्झिबिशनसाठी मी इथं आलो आहे। आणि आपली जी मराठी भाऊ लोक इथं मला भेटलेली आहेत या ठिकाणी, तर त्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे। कारण शिकागो सारख्या ठिकाणी नाशिक आणि पुणे एकत्र आलंय, 6 तासाचा रस्ता, आणि आपली एक चांगली मीटिंग होते, याचा मला फार आनंद होतो। अच्छा, कसं वाटतं अमेरिकेला? आठवण येते का नाशिकचे मिसळ? नाशिकचे मिसळ आणि पुण्याचे भाकरवडी दोन्हीची आठवण येते। अच्छा, आणि ते सुद्धा आपल्याला शिकागोमध्ये एकदम आरामात भेटतो। तुम्ही इथे आता मित्रांनो, इथूनच जवळ 15 मिनिटाच्या अंतरावर एक गल्ली आहे, तिथे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये घेऊन पण जाणार आहे। तर काकांना पण मी तेच म्हटलो की तुम्ही तिकडे एकदा व्हिजिट करून या। तिथे पाण्याच्या स्टॉल पासून नंतर साडीचे, भांड्याचे सर्वचे दुकान आहे, म्हणजे अमेरिकेतून पण वाटणार नाही की तुम्ही एवढं नाशिकच्या दूर राहताय। खरं खरं, अरे हेच एक वेगळं प्रेम आहे। कारण नाशिकचं त्र्यंबकेश्वरचं दर्शन आपलं नेहमीच असतंच, पण आता इथं आपल्याला तो आनंद भेटतोय म्हणल्यावरती बरंच आनंद वाटतं की इथं आपण राहायला पाहिजे। अच्छा, आणि मेन म्हणजे तुम्ही गणपतीत शिकागोला भेट दिली गणपती बाप्पा? नाही, आता गणपतीची आपली भेट होणार आहे 14 तारखेला, जो शिकागो महाराष्ट्र मंडळचा कार्यक्रम आहे तो आम्ही नक्कीच अटेंड करणार आहे। आम्ही आमचे इंडस्ट्रियल शो बरोबर आपला जो गणपती आपला अमेरिकेत शो साजरा करायला मिळतोय, एक नशिबाने भाग्यवान योग्य जो भेटतोय तो आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे। अच्छा अच्छा अच्छा, मस्त। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं काय नशीब बनावं लागेल त्यांचं, आमचं सर्वांचं। एवढ्या परक्यांच्या भूमीमध्ये आम्ही एकत्र आता मस्त गप्पा टप्पा मारू आणि जमलं असता चहा पाण्याला पण जाऊ। तर तुम्ही ब्लॉग बघत राहा पुढे।